ऑनलाईन स्कॅनरमुळे आदिवासी बांधवांची आयुक्तांना भेट अडचणीत, बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा. नाशिक. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना नाशिक येथील आदिवासी विकास विभाग आयुक्तांची भेट घेणे सध्या कठीण झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आयुक्त कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन स्कॅनर पद्धतीमुळे साधे मोबाईल वापरणाऱ्या आदिवासी नागरिकांना भेट नोंदवता येत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बागलाण, सुरगाणा, पेठ आदी दुर्गम भागातून 100 ते 200 किलोमीटर अंतर पार करून येणाऱ्या आदिवासी बांधवांकडे अद्याप अँड्रॉइड मोबाईल नसल्याने ऑनलाईन स्कॅनर प्रणालीचा वापर करणे शक्य होत नाही. ऑफलाईन भेट मागितल्यास ती नाकारली जाते, तसेच क्वचित भेट मिळाली तरी संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना आपल्या अडचणी न सुटतात निराशा होऊन पुन्हा गावाकडे परतावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आदिवासी समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी असलेल्या विभागातच योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचेही सांगितले जात आहे. या संदर्भात रावण युवा फाउंडेशनचे नाशिक शहराध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड यांनी निवेदन देत ऑनलाईन स्कॅनर प्रणाली तात्काळ बंद करावी व आदिवासी बांधवांसाठी ऑफलाईन भेटी सुरू कराव्यात अशी मागणी केली आहे. दरम्यान ही मागणी मान्य न झाल्यास आदिवासी बांधवांना सोबत घेऊन नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. गिरणा वार्ता न्यूज वृत्त संकलन विभाग, नाशिक. मला वाटतं 15 ते 20 दिवसापासून आदिवासी विकास भवन नाशिक ज्या आयुक्त आहेत त्या आयुक्तांच्या कॅबिन बाहेर एक स्कॅनर पद्धत चालू केलेली आहे. म्हणजे स्कॅनरने आपल्या मोबाईलने पहिले स्कॅन करायचं, माहिती भरायची, काही कारणास्तव आयुक्त महोदय यांना भेटायचं आहे अशी माहिती भरून मग आयुक्त महोदय यांच्या कॅबिनमध्ये एंट्री भेटते. तर 2-3 दिवसापूर्वी मी पण पहिल्यांदाच ते पाहिलं. त्या ठिकाणी गेले असताना मी स्वतः माझ्या मोबाईलने 2-3 वेळा स्कॅन केलं, परंतु फेल्ड दाखवत होतं. माझ्या मागे जवळपास 10 ते 12 व्यक्ती होते, ते फिरून जात होते. मी त्यांना विचारलं, बाबांनो काय विषय? तर त्यांना सुरगाण्याचे लोक होते, आम्हाला मॅडमांना भेटायचं होतं, आश्रमशाळेच्या समस्या होत्या आमच्या. तर म्हटलं मग काय झालं? तर म्हणे आमच्याजवळ स्मार्टफोन नाही, आमच्याजवळ छोटे मोबाईल, आणि ते शिपाई म्हणतायत की पहिले स्कॅन करा, माहिती भरा, मगच मध्ये जाता येईल. म्हणजे बघा, आपण जे जिल्ह्याचे पालक, कलेक्टर त्या ठिकाणी जाताना सुद्धा अशी सिस्टीम नाही. आपण म्हणतो हे आपल्या सेवेसाठी बसलेले आहेत, म्हणजे आपल्या ज्या समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी हे बसलेले आहेत, परंतु हे तर काहीतरी दुसरंच वेगळंच चालू आहे. म्हणजे सर्वसाधारण माणसांनी करायचं काय? विद्यार्थी प्रॉब्लेम घेऊन येतात, आयुक्तांना भेटायचं ठरल्यावर विद्यार्थ्यांना जाऊ देत नाही, तुम्ही स्कॅन करा, माहिती भरा. अरे बाबांनो, तो स्कॅनर तरी नीट लावा की त्यांनी स्कॅन होईल, तिथं नेटवर्क नाही. माझी आयुक्त महोदय यांना विनंती आहे की आपण हे बंद करावं, अन्यथा आपण ज्या पद्धतीने आलं त्या पद्धतीने तुम्ही कुठेतरी दुसरीकडे बदली करून घ्यावी. जर तुम्ही जर आदिवासी विभागात बसलेले आहेत, आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी बसलेले आहेत, जर तुम्ही त्या आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवत नसाल तर तुमची बदली तुम्हीच करून घ्यावी. ते लवकरात लवकर ते बंद झाल्या पाहिजे, अन्यथा आदिवासी संघटनांकडून, आदिवासी समाजाकडून, आदिवासी विद्यार्थ्यांकडून मोठं आंदोलन छेडलं जाईल, हे आम्ही आज जाहीर करतो.